मित्र, विचारांचा मृत्यू काय असतो हे आज आपण बघणार आहोत. विचारांची हत्या काय असते? विचारांची हत्या म्हणजे विचारांचा मृत्यू ना. हत्या म्हणजे मृत्यू. ज्या एखाद्या व्यक्तीच्या जे एक विचार घेऊन जो जगतो, जे एक विचारधारा घेऊन जगतो, तेव्हा त्या विचारधारेला घेऊन जगत असताना केलेल्या जाणाऱ्या संघर्षातही त्याचा आत्मविश्वास कमी होत नाही, उत्साह वाढत जातो. आपला विचार घेऊन जगत असताना, श्वास घेऊन जगत असताना जसं जगणं सुखद असते, श्वासाला त्याचा श्वासच घेणं त्याला संपून टाकलं, श्वासच घेऊ दिला नाही, त्याचा मृत्यू होतो. तसं मित्रांनो, त्याला विचारानं जगू दिलं नाही, एखाद्या विचारधारेनं त्याला जगू दिलं नाही, त्याच्या विचारधारेवर आघात केला, ही शरीराच्या हत्येपेक्षाही विचाराची हत्या भयंकर असते. कारण शरीराच्या हत्येनं माणूस एकदाच मरतो, विचाराच्या हत्येनं तो दररोज मरत असतो. तो शरीरानं ज्यांच्या विचाराची हत्या झालेली असते, स्वतः हत्या केलेली असते किंवा त्यांना ती करायला भाग पडली जाते, ती माणसं शरीराने जिवंत राहतात, मनाने मेलेली असतात. म्हणून म्हटलं मी, शरीराच्या हत्येपेक्षा विचाराची हत्या भयानक असते. आणि या सध्याच्या युगामध्ये, सध्याच्या काळामध्ये विचारांची हत्या करणं जोरात सुरू आहे. एखादा व्यक्ती आहे समजा मित्रांनो, एक विचारधारा घेऊन जगतो, कोणी समाजवादी विचारधारा घेऊन जगतो, कोणी आंबेडकरवादी विचारधारा घेऊन जगत असेल, कोणी गांधीवादी विचारधारा घेऊन जगत असेल, कोणी कम्युनिस्टचा, हे सगळे जे विचारधारा आहेत, एक विचारधारा घेऊन जगणाऱ्या व्यक्तींना त्याला त्या विचारधारेनं जगण्याचं स्वातंत्र्य उपलब्ध करून देणं म्हणजे खरी लोकशाही आहे. त्याला त्याचे विचार मांडू देणं खरी लोकशाही आहे. तुम्ही विचार मांडा ना. तुम्ही समाजवादी असाल तर समाजवादी विचार मांडा, त्यांना गांधीवादी विचार मांडू द्या ना. त्यांना बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरवादी विचाराचा असेल त्याला आंबेडकरवादी विचारधारा मांडू द्या. जी विचारधारा या देशासाठी अत्यावश्यक आहे, मानवाच्या जीवनाच्या भरण पोषणासाठी ती अत्यावश्यक आहे, अशी विचारधारा, माणसाचं जीवन समृद्ध करणारी विचारधारा, माणसाच्या मनाची तहान, माणसाच्या बुद्धीची तहान भागवते ते माणसाचे विचार, सद्विचार. आणि हे विचारच त्याचे काढून टाकले. त्या विचारानं त्यांना जगू दिलं नाही, त्यांच्या विरोधी विचारानं जगायला भाग पाडणं मित्रवती अतिशय भयानक. म्हणून काही माणसं मरण स्वीकारतात, परंतु आपण ज्या विचारधारेवर जीवन जगलंय ती विचारधारा सोडत नाहीत. कारण त्यांना माहीत असते, शरीराचा सापळा घेऊन जगणं म्हणजे जगणं असत नाही, त्या सापळ्यामध्ये जीव असावं लागते. विचार म्हणजे जीव असतो. मित्र, या देशात अनेक पक्ष आहेत, त्यांची एक विचारधारा आहे. ती विचारधारा घेऊन त्याने या देशाच्या कल्याणाचं काम करावं, लोकशाही मूल्य टिकवावेत, संविधान मूल्य टिकवावेत आणि त्यांच्या पक्षांची विचारधारा टिकवावी. कारण संविधान हा आपल्या देशाचा आत्मा आहे ना. आणि मग ते आत्मा ठेवून त्याच्या सोबती हे विचार त्यांनी मांडावेत, जे जगाच्या कल्याणासाठी, देशाच्या कल्याणासाठी, इथल्या सकल समाजाच्या कल्याणाचे विचार हे मांडावेत.
परंतु एखादा विचारधारा दुसरा घेऊन जगत आहे, त्याचे विचार बदलून पहा, वाटल्यास त्याचं मन परिवर्तन करा, त्याचे विचार परिवर्तन करून बघा. त्याच्या विचार परिवर्तन होत असेल आणि तो त्यानं मनानं स्वीकारलेला असेल, ते या विचारापेक्षा मी आता या विचारधारेनं जगणार आहे, त्याच्या मनाची तयारी असेल तर त्याचं विचाराचं जे परिवर्तन झालेलं असेल तर अडचण नाही, होऊ दे. एखादा गांधीवादी विचाराचा माणूस आंबेडकरवादी विचारधारेचा होऊ शकतो, आंबेडकरवादी विचारधारेचा समाजवादी विचारधारेचा असेल, कोणीतरी कुठल्या तरी विचारधारेचा त्याच्या मनानं ते स्वीकारलं, मनानं एखादा विचार स्वीकारलेला आहे आणि मनानंच तो विचार एखादा सोडलेला आहे. हे विचाराचं परिवर्तन म्हणजे खरं परिवर्तन असतं. ते जर स्वतःनं स्वीकारलेलं असेल तर अडचण नाही, ती हत्या ठरत नाही. पण त्याची इच्छा नसताना त्याच्यावर दुसरे विचार लादणे आणि पूर्वीची विचारधारा सोडून द्यायला भाग पाडणे हे लोकशाहीवरचा हल्ला आहे. लोकशाही मूल्यावरचा तो हल्ला आहे, लोकशाही व्यवस्थेवरचाच हल्ला आहे. आपापल्या विचारधारेला घेऊन जगण्याचं स्वातंत्र्य आणि तसे स्वातंत्र्य उपलब्ध करून देणं हे लोकशाहीचा गाभा आहे. तर मित्रो, असं असतानाही काही माणसांना बळजबरी करून आमच्या पक्षात या, नाहीतर बघा तुमची बघून घेतो, ही जी शहांची शाही सुरू झालेली आहे. पूर्वी पण शहा होते या देशामध्ये. ही दंडेलशाही, ही हुकुमशाही या देशाच्या लोकशाहीचा बळी घेत आहे. मग आमच्या पक्षात या तुम्हाला शांततेनं झोपता येईल. मग आम्ही अमुक देऊ तमुक देऊ आणि तुम्ही आमच्या पक्षात न येता तुमची विचारधारा जिवंत ठेवण्यासाठी जगत असा तर तुम्हाला जगू देणार नाही. ही दादागिरी जर यावेळी आपण संपवली नाही मित्रांनो, ही हुकुमशाही जर या देशातल्या नागरिकांनी संपवली नाही तर भयावह स्थिती निर्माण होणार आहे. वेळीच सावध राहा. या देशाचं संविधान, या देशाच्या लोकशाही मूल्ये, विचाराचं स्वातंत्र्य टिकून जर ठेवायचं असेल तर या देशातली हुकुमशाही प्रवृत्ती नष्ट करणं म्हणजे लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला नष्ट करायचं आहे. तरी आपल्या हे विचारधारा, लोकशाहीवादी विचारधारा आपण जनमानसामध्ये रुजवण्यासाठी आपण प्रत्येकानं कटिबद्ध राहिलं पाहिजे. आणि या देशातला जो घातक विचार असतील, जे की त्यांच्या हितासाठी नाही, देशाच्या कल्याणासाठी नाही, अशी मनुवादी प्रवृत्तीची जी विचारधारा असेल ती विचारधारा या देशाला घातक ठरणार आहे. आणि मनुवादी विचारधारेपासून देशाला वाचवण्यासाठी आणि लोकशाही मूल्ये, लोकशाही व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी लोकशाही मूल्य मानणाऱ्या लोकशाहीवादी पक्षांच्या सोबत इथली जनता जर राहिली तर हे या जनता जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशातल्या लोकशाहीला धोका नाही. जनतेने यावेळी अशा हुकुमशाही प्रवृत्तीला बाजूला सारून लोकशाही प्रवृत्तीच्या व्यक्तींना आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य ठरणार आहे. धन्यवाद.